पण सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की बऱ्याच वेळेस पालकांकडून बर्डन येतं विद्यार्थ्यांवरती, तर पालकांना जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल या माध्यमातून? पालकांना जाता जाता बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेस पालक काय म्हणतात, अभ्यास कर, अभ्यास कर. आता पहिली गोष्ट मी पालकांना सांगू इच्छितो की फक्त अभ्यास कर यापेक्षा तू काय अभ्यास केला हे बघ. आता याचं त्यांचा प्रश्न मीच विचारतो, त्यांचं राहील, सर आम्हाला याच्यात समजतच नाही. बरोबर आहे, समजलं नाही तरी चालेल, परंतु आपल्याला तितकं तर वाचता येतं मुलांनी किती नोटबुक भरवली आहे, म्हणजे किती लिहिलं आहे, त्यांनी किती प्रॅक्टिस केली आहे, किती MCQ सॉल्व केलेले आहे. बरोबर, उगाच ABCD टिक केलं आणि तो अभ्यास झाला असं नाही. म्हणजे काय, पालकांनी फक्त उठ रे तू करून घे अभ्यास असं करायचं हे नको व्हायला. तर तू किती अभ्यास केले त्याचे नोटबुक चेक करायचे, म्हणजे त्याचा आरसा त्याच्या अभ्यासाचा आरसा त्याच्यासमोर राहील. दुसरी गोष्ट, हे करत असताना फक्त अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर हे जर तुम्ही एकदाच जर बोलत राहिले, त्यापेक्षा त्याला जर वेगळ्या प्रकारे सांगितलं तर अभ्यास केल्याचे फायदे काय आहेत आणि अभ्यास नाही केले तर त्याचे परिणाम काय. फॉर एक्झाम्पल, आपण सक्सेस आहे, आपण म्हणायचं मी अभ्यास केला आहे तर मला इतका फायदा झाला आहे, माझ्या मित्राने अभ्यास नाही केला तर ते मागे राहिले, किंवा मी अभ्यास नाही केला मी मागं राहिलो आहे, माझे मित्र अभ्यास केला त्यांनी असा फायदा नाही. किंवा आपल्याविषयी सांगायचं काही वाटत असेल तर आपल्या बाजूचे शेजारी जे असेल, कंपॅरिझन म्हणून सांगत नाही मी, एक्झाम्पल म्हणतोय. हां, मी कंपॅरिझन करा मी असं कधीच म्हणणार नाही. शेवटी त्यांनी प्रामाणिकतेनं त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. रिझल्ट जो येईल तो पालकांनी ओपन माइंडली तो पालकांनी ओपन माइंडली ॲक्सेप्ट करायला पाहिजे, यात काही शंका नाही. परंतु तितकंच त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रामाणिकतेनं आपलं 100% देण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. इथं कंपॅरिझनची गोष्ट येतच नाही. नक्कीच.